गडचिरोलीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस, नगर परिषद कार्यालय आणि चामोर्शी मार्ग पाण्याखाली. सखल भागामध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारंबळ. मुसळधार पावसामुळे गडचिरोली नगर परिषदेचं पटांगण पाण्याखाली. गडचिरोलीतील पूरस्थितीचा वाहतुकीला मोठा फटका. जिल्ह्यातील तब्बल 8 प्रमुख मार्ग पाण्याखाली. 8 मार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद. गडचिरोली धानोरा राष्ट्रीय महामार्गावरील रांगी नाल्यावर पाणी आल्यामुळे वाहतूक बंद. गडचिरोलीतील ढगफुटी सदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत. शहरातल्या सखल भागामध्ये साचलं पाणी. खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं नागरिकांना आवाहन. पुरात अडकलेल्या एका कुटुंबातील तिघींना वाचवण्यामध्ये गडचिरोलीमधील बचाव पथकाला यश. नदी आणि नाल्याच्या मधोमध अडकल्या होत्या 3 मायलेकी. एसडीआरएफच्या पथकानं बोटीच्या मदतीनं केली सुखरूप सुटका. गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली. कुरखेडा, धानोरा, अहेरी आणि सिरोंचा या तालुक्यांमधील शेतीला पावसाचा फटका. पाऊस सुरूच राहिल्यास परिस्थिती बिकट होण्याची शक्यता. गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाचा कहर. अवघ्या 24 तासामध्ये जिल्ह्यातील 44 पैकी 39 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद. 18 मंडळांमध्ये मुसळधार तर 21 मंडळांमध्ये अतिमुसळधार पाऊस. नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत. अमरावतीच्या मेळघाटातील धारणी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. सिपना नदीला पूर. अनेक गावांचा संपर्क तुटला. 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. चंद्रपूर जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. सकाळपासून जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस. शहरातील सखल भागामध्ये साचलं पाणी. अनेक रस्ते झाले जलमय. कडक उन्हानंतर दुपारी भंडाऱ्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. तुमसरमध्ये तासभर पडलेल्या पावसानं सखल भागात पाणी. हवामान विभागाकडून भंडाऱ्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट. मुसळधार पावसानंतर भंडाऱ्यातील 5 मार्ग पाण्याखाली. भंडारा ते कारधा मार्ग वाहतुकीसाठी बंद. साकोली तालुक्यातील लवारी ते सेंदूर वाफ मार्गावरील नदीच्या पुलावरून पाणी. नागरिकांनी जीव धोक्यात घालून प्रवास न करण्याचं आवाहन. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता. दरवाजे उघडताच भोगावती आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली. कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी 33 फूट 5 इंचांवर तर जिल्ह्यातले 38 बंधारे पाण्याखाली. पंचगंगा नदीची इशारा पातळी वाढली. नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना. कोल्हापुरातील राऊतवाडीचा धबधबा प्रवाहित. पावसाची संततधार सुरू असल्यामुळे धबधबा पूर्ण क्षमतेनं ओसंडून वाहतोय. साधारण 100 ते 150 फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा पर्यटकांना खुणावतोय. सांगलीतील कोयना धरणातून आणि शिराळा तालुक्यातील वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग. परिणामी कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ. नदीकाठच्या गावांना पुराचा धोका वाढला. सातारा येथील कोयना धरण 84 टीएमसी भरलं. धरणाचे 6 वक्र दरवाजे उघडले. धरणातून पाण्याचा विसर्ग. त्यामुळे सातारा, सांगली आणि जिल्ह्यातील कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.